चला मैत्रिणींनो, आज झटपट अशी रेसिपी बनवते. नाहीतर माझा पूर्णच ताट रेडी असतो जेवायचा. पण आज फक्त डाळ आणि भात बनवला आहे मी. कामावरून आल्यानंतर मलाही कंटाळा आला होता. म्हणून जिरा राईस आणि अशी डाळ बनवली. तुम्ही पण नक्की ट्राय करा. त्याच्यासाठी मी 1 वाटी चण्याची डाळ 2 तास भिजत घातली. कुकर ठेवला मी. कुकरमध्ये तेल टाकते. मी 3 पळ्या तेल टाकले. तुम्ही कमी जास्त करू शकता. आता मी जिरं टाकलंय फोडणीला. जिरानंतर हिरव्या मिरच्या बारीक कट केल्या होत्या मी. कांदा बारीक कापला नाही, जाडसरच ठेवलेला आहे मी कांदा. लसूणची पेस्ट टाकलेली आहे. हे आपण शिजवणार आहेत म्हणून फ्राय होऊ द्यायची काही यांना गरज नाही जास्त वेळ. नॉर्मली आपण तेलामध्ये फक्त शेकून घ्यायचे. किंवा कांदे वगैरे आपले ब्राऊन झाले पाहिजे असं काही नाही आहे. थोडे तेलात शेकले का झालं. 1 टमाटा टाकला मी कापून. टमाटेही मोठे मोठे पीस केले. ही 2 तास डाळ भिजत घातली होती. ही डाळ ॲड करायची आपण. आता मी डाळ ॲड केली आहे आणि त्याच्यात भरपूर असा बारीक कट करून पालक ॲड करायचा आहे. माझा मुलगा पालक खात नाही, पालक पनीरही खात नाही. मग अशा पद्धतीने डाळ बनवला आणि जिरा राईस बनवला तर नक्की खातो. आता आपण हिरवी मिरची टाकली तरी मी 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकली. तिखट तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकतात. आता मी त्याच्यात पाणी ॲड केलं आहे. मिनिमम 1.5 ग्लास पाणी असेल. तुम्ही कमी जास्त पाणी करू शकतात. कुकरचं झाकण लावलं आहे. 3 शिट्ट्या घेतल्यात. आपलं डाळ शिजली का बघूया. डाळ जर 2 तास भिजत घातली चण्याची तर डाळ लवकर शिजते. ह्यात आपली झाली चांगली मॅश करून घ्यायची आहे. मी कढई ठेवली. कढईमध्ये मी गावठी तूप टाकलेलं आहे 1 चम्मच. तुम्ही कमी जास्त तूप घेऊ शकतात. ह्या रेसिपीसाठी तुम्ही तुपातच फोडणी द्यायची. इतकी डाळ टेस्टी येते ना, तुपात एकदा फोडणी देऊन बघा. आता आपलं तूप तापलं का खूप काही कांदे वगैरे टाकायची गरज नाही. जिरं टाकायचं. हा मी लसूण कट केलेला आहे, तो लसूण ॲड केलेला आहे. आपला तुपामध्ये चांगला लसूण फ्राय होऊ द्यायचा आहे. आता मी कढीपत्ता ॲड केला आहे. थोडं कामावरून आलं का पोळी भाजी बनवायला कंटाळा येतो, म्हणून असा जिरा राईस आणि ही डाळ बनवली तरी झटपट असं जेवण होतं. मी 3 लाल मिरची टाकली आहे, 3-4. रोज पोळी भाजी असते म्हणून आज जिरा आणि डाळ बनवली. पण मी पालक सकाळीच कापली होती धुवून आणि टमाटे पण कापून गेली होती. मुलाने मी कामावरच्या येण्याच्या अगोदर डाळ भिजत घातली होती, म्हणून झटपट अशी डाळ आणि जिरा राईस झाला माझा. आता आपली फोडणी झाली आहे. याच्यात लाल मिरची पावडर टाकली मी काश्मीरी. आपण काही रंग वगैरे टाकत नाही, म्हणून आपण जे घरगुती आहे तेच ॲड करायचं, जेणेकरून तरी येऊ द्या नका येऊ द्या पण आपली टेस्ट आली पाहिजे. नाही तर हॉटेलमध्ये ती तरी दिसते म्हणून आपण म्हणतो लाल लाल का दिसतं. आता मी चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे. आपली डाळ रेडी आहे. 1 उकळी द्यायची. ऑलरेडी डाळ शिजली झाली. आपला जिरा राईस आणि पालक चणा डाळ या जेवायला 1 नंबर डाळ आणि जिरा राईस झाला होता. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.